सगळ्यात आपण बघितलं असेल, मी आजच नाही, हा पाऊस मागचे 15-20 दिवस झालं सातत्यानं पडतोय आणि अतिशय प्रचंड प्रमाणात पडतोय आणि शेती पिकाचं प्रचंड नुकसान ह्या जास्तीच्या झालेल्या पावसानं केलेलं आहे. मी आपल्याला उदाहरणादेखील सांगतो की काही काही मंडळामध्ये 169 mm इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस पडलाय. अतिवृष्टीचा निकष आहे 65 mm पेक्षा पुढे पाऊस झाला तर आपण अतिवृष्टी म्हणतो. पण 169 mm जर पाऊस पडत असेल तर विचार करा किती भयानक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी ह्या मराठवाड्यावर पडतोय. आणि म्हणून मी आता मंत्री महोदयांनी एवढीच विनंती केली की पूर्वी ह्याच सरकारनं 13,600 रुपये प्रति हेक्टरी निकष त्या ठिकाणी ठरवले होते आणि 3 हेक्टर प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला किमान 40,800 रुपये तरी मदत मिळत होती. ह्याच सरकारनं स्वतःचाच निर्णय त्या ठिकाणी बदललाय. आज शेतकरी अडचणीत असताना जे मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही शेतकऱ्याला मदतीला कमी पडू देणार नाही, त्याच मुख्यमंत्री महोदयांचं सरकार आज 13,600 ची मदत कमी करून 8,500 करते आणि हेक्टरची मर्यादा 3 वरनं 2 वर आणते. ह्याचा निव्वळ सरळ अर्थ आहे की 40,800 ऐवजी शेतकऱ्याला आता केवळ 17,000 रुपये मदत फक्त मिळणार आहे. मला वाटतंय आजच्या सारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं अशा पद्धतीनं दुटप्पी वागणं अतिशय दुर्दैवी आहे. माझी विनंती मंत्री महोदयांनाही मी केली. आमच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वानुमते सगळ्याच पक्षाचे आमदार, सगळ्याच पक्षाच्या खासदारांनी एकमुखानं मागणी केली आहे सरकारकडं की 13,600 रुपये ही जी मदत तुमच्या सरकारनं केली होती किमान ती मदत तरी ठेवा आणि 3 हेक्टरचा जो क्रायटेरिया आहे तो तसाच ठेवावा. ही प्रामुख्यानं मागणी त्या ठिकाणी आम्ही सरकारकडे मंत्री महोदयाच्या माध्यमातून केलेली आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, पीक विमा, फसल विमा जे आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना ज्याचा मोठा गाजावाजा केला जातो, मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो की एकट्या महाराष्ट्रात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून जेवढे पैसे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून कंपनीला प्रीमियम पोटी गेले आणि त्याच्या बदल्यात कंपनीनं जेवढे क्लेम सेटल केले ह्याच्यातला जर फरक आपण काढला तर एकट्या महाराष्ट्रात ह्या पीक विमा कंपन्यांनी जवळपास 90,000 कोटी रुपयाचा नफा 2017 ते 2024 या आर्थिक वर्षात कमवला आहे. आणि आज त्याच्यातली सगळ्यात मोठी गोष्ट अशी होती की ज्याच्यामधनं थोडाफार प्रमाणात पीक विमा कंपनीला शेतकऱ्याला विमा द्यावा लागायचा तो म्हणजे जास्तीच्या पावसाचा ट्रिगर होता. तो ट्रिगरच राज्य सरकारनं आता काढून टाकलाय. आता फक्त पीक विमा जो आहे तो पीक कापणी प्रयोगावर मिळणार आहे आणि पीक कापणी प्रयोग झाल्याच्या नंतर त्याचं कंपॅरिझन, त्याची तुलना ही उंबरठा उत्पन्नाबरोबर केली जाणार आहे. आपल्या माहितीसाठी फक्त औसा तालुक्याचं उंबरठा उत्पन्न हे हेक्टरी 10 क्विंटल आहे. म्हणजे शेतकऱ्याचं सोयाबीन जर एका एकरमध्ये 4 क्विंटल पेक्षा कमी निघालं तरच विमा शेतकऱ्याला मिळणार आहे. मला वाटतंय असे निकष टाकण्यापेक्षा, अशा तरतुदी करण्यापेक्षा सरकारनं सरळ ही फसल विमा योजना बंद करावी. कंपनीला 90,000 कोटी रुपयाचे फायदे द्यायचं बंद करावं आणि डायरेक्ट शेतकऱ्याला जी प्रीमियम पोटी रक्कम कंपन्याला केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी हिस्सा मिळून दिली जाते ती डायरेक्ट शेतकऱ्याला द्यावी. आणि ही मागणी मी पहिली केली आणि ते जर शक्य नसेल तर किमान प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे जे जास्तीच्या पावसाचे ट्रिगर होते ते पहिल्यासारखे इन्क्लूड करावे अशी मागणी मी मंत्री महोदयांच्या माध्यमातून सरकारला केली. एवढंच नाही, मी काल कृषी मंत्री महोदयांना भेटलो, त्याचबरोबर मदत आणि पुनर्वसन मंत्री महोदयांना भेटलो आणि त्या दोघांनाही ह्याच्या बाबतीतली वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आहे. शेवटी सत्ताधारी विरोधक करण्यापेक्षा आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत, त्याला मदत करायला प्राथमिकता सरकारनं केली पाहिजे. ती आता सरकार करतंय का ह्याची वाट आम्ही बघतोय.